श्री पुरुषोत्तम मास महात्म्य अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. पुरुषोत्तम मासातल्या या 16व्या अध्यायामध्ये स्नान, ज्ञान आणि तपाचं एक नवीन महत्व, एक नवीन कथा या अध्यायामध्ये येते. भगवान विष्णूंना लक्ष्मी देवींनी नम्रतेने पुढे एक प्रश्न विचारला. देवी म्हणतात, हे पुरुषोत्तमा, आपण अधिक मासातील व्रत, दान आणि द्वादशीचं महत्व सांगितलं, पण या महिन्यात हे सगळं केल्याने नेमकं कोणतं पुण्य प्राप्त होतं, कोणत्या जीवांचा कसा उद्धार होतो, या संदर्भातली मला एखादी कथा सांगावी. मग भगवान विष्णू म्हणाले, देवी, पुरुषोत्तम मासात केलेलं हे सगळं स्नान, तप, दान, जप याचं पुण्य अक्षय्य असतं. जो व्यक्ती हे नियमाने करतो त्याला यमलोकाचं भय राहत नाही आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पुढे भगवान म्हणाले, याविषयी एक प्राचीन कथा आहे, ती मी तुला सांगतो. या कथेचं श्रवण केल्याने, ही कथा नुसती ऐकल्यानेही पापांचा क्षय होतो. पूर्वी देवलोकात स्मृतिविलासिनी नावाची एक अत्यंत सुंदर अप्सरा होती. तिचं रूप, नृत्य, गायन आणि लावण्य इतकं सुंदर होतं की देव, गंधर्व आणि यक्ष सुद्धा तिच्याकडे आकर्षित होत असत. कुबेरालाही ती अत्यंत प्रिय होती. एकदा आपल्या सख्यांसह ती वनविहारासाठी निघाली. भ्रमंती करत करत त्या सर्वजणी कुरुक्षेत्राजवळील एका रमणीय वनात पोहोचल्या. त्या काळात पुरुषोत्तम मास सुरू होता, पण त्या अप्सरेला या पवित्र महिन्याचं महत्व माहीत नव्हतं. त्या वनात विविध प्रकारची फुले फुलली होती. सुगंधित फुले, फळांनी भरलेले वृक्ष, पक्ष्यांचे मधुर आवाज, किलबिलाट आणि शांत वातावरण पाहून सर्वजण आनंदित झाल्या. स्मृतिविलासिनीने फुले तोडून सुंदर हार तयार केला. त्या रम्य वातावरणात तिच्या मनात विषय वासना जागृत झाली. ती आपल्या सख्यांना म्हणाली, असे सुंदर वन, हे सुगंधित फुलं आणि हा एकांत, पतीशिवाय हे सर्व व्यर्थ वाटतं. इतक्यात त्या मार्गाने महर्षी दुर्वास आपल्या शिष्यांसह येत होते. त्यातील काही शिष्य स्नानासाठी आणि जपासाठी या सरोवरावर गेले, पण दुर्वास ऋषी एकटेच वृक्षाखाली जप करत बसले. काम मोहाने अंध झालेली स्मृतिविलासिनी त्यांच्याजवळ गेली आणि आपल्या हातातला पुष्पहार तिने त्यांच्या गळ्यात घातला. ते पाहताच दुर्वास ऋषी अत्यंत क्रोधित झाले. ते रागाने म्हणाले, अगं मूर्खा, तू तपस्वी ऋषींसमोर अशी विषययुक्त कृती करतेस, असं धाडस तू कसं केलं? अहंकार आणि काम वासनेने अंध होऊन तू धर्माची मर्यादा ओलांडली. मी तुला शाप देतो की तू पिशाच्य योनीत तुला प्राप्त होईल. ऋषींचे ते शब्द ऐकून स्मृतिविलासिनी भयभीत झाली. तिचा अहंकार क्षणात नाहीसा झाला. ती रडत रडत ऋषींच्या पाया पडली आणि म्हणाली, हे ऋषीवर्य, माझ्याकडून अपराध घडला, तो अज्ञानाने झाला, मला माफ करा, माझ्यावर दया करा, मला माफ करा. तिची करुण अवस्था पाहून दुर्वास ऋषींचं मन काही शांत झालं, पण ते म्हणाले की ऐक, माझा शाप हा निष्फळ होऊ शकत नाही. तुला दीर्घकाळ पिशाच्य योनी भोगावी लागेल, परंतु पुरुषोत्तम मासाच्या पुण्यामुळे तुझा उद्धार होईल. आणि मग ऋषी तिथून निघून गेले. ऋषी निघून गेल्यावर ती अप्सरा तात्काळ भयंकर पिशाच्या रूपात परिवर्तित झाली. तिचं दिव्य सौंदर्य नाहीसं झालं आणि ती निर्जन वनात भटकू लागली. भूक, तहान आणि भय, दुःख यामुळे ती सतत तळमळत राहिली. अनेक वर्षे अशा यातना भोगल्यानंतर पुन्हा एकदा पुरुषोत्तम मास आला आणि त्यावेळी याज्ञवल्क ऋषींची कन्या कांची नावाची ती आपल्या सख्यांसह या वनात तीर्थयात्रेसाठी आली होती. ही कांची अत्यंत धर्मनिष्ठ, तपस्विनी आणि दयाळू होती. तिला पाहताच ती पिशाच्य स्त्री तिच्या चरणी नमस्कार करून उभी राहिली आणि तिने आपल्या दुःखाची ही सारी कहाणी तिला सांगितली आणि विनवणी केली. ती म्हणाली, हे तपस्विनी, माझा उद्धार करा. पुरुषोत्तम मासाचं पुण्य मला अर्पण करा. तुमच्या कृपेने मला शापमुक्ती मिळू शकते, तेव्हा माझी मदत करा. त्या कांचीला तिची दयनीय अवस्था पाहून करुणा वाटली. ती म्हणाली, या पुरुषोत्तम मासात स्नान, जप, मौन व्रत आणि दीपदान, ब्राह्मण संतर्पण यांचं व्रत मी करते आहे. या व्रताचं पुण्य अत्यंत महान आहे. त्यातल्या एका दिवसाचं पुण्यही जर मी तुला अर्पण केलं तरी तुझा उद्धार होऊ शकतो. ते ऐकून त्या पिशाच्या स्त्रीला नवल वाटलं. मग पुरुषोत्तम मासाचं तिचं व्रत पूर्ण झालं आणि त्या दिवशीचं तिने जे व्रताचं ती पालन केलं होतं, त्या व्रताचं पुण्य हातात जल घेऊन या पिशाच्य स्त्रीला अर्पण केलं आणि क्षणात आश्चर्यकारक घटना घडली. त्या पिशाच्य स्त्रीचं संपूर्ण भयंकर रूप नाहीसं झालं आणि ती पुन्हा पूर्वीसारखी तेजस्वी अप्सरा दिसू लागली. तिच्या अंगात या पुरुषोत्तम मासाचं महत्व पटलं
आणि ती आनंदाने हात जोडून म्हणाली, हे साध्वी, तुमच्या कृपेने माझा उद्धार झाला. पुरुषोत्तम मासाचं सामर्थ्य खरोखर फार मोठं आहे, अनंत आहे. असं म्हणत तिने कांचीला नमस्कार केला आणि दिव्य विमानात बसून स्वर्गलोकाकडे प्रयाण केलं. पुढे भगवान विष्णू म्हणतात, देवी, पुरुषोत्तम मासातलं स्नान, दान, जप, दीपदान आणि भक्तिभाव यांचं हे महान फळ आहे. या महिन्यात श्रद्धेनं केलेलं प्रत्येक पुण्यकर्म हे जीवाचा उद्धार करणार असतं. म्हणून मनुष्याने या मासात आळस, अहंकार, विषय वासना सोडून श्रद्धेने या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. इति श्री पुरुषोत्तम मास महात्म्ये षोडशोऽध्यायः.